आज तुम्हाला दाखवणार आहे रसाचा शिरा। त्यासाठी लागणारे साहित्य, एक वाटी रवा, हे तूप घेतले मी अर्धी वाटी, साखर अर्धी वाटी। जसं तुम्हाला ऍक्च्युली हे कसं सम प्रमाणात घ्यायचं असतं, पण माझी साखर जाड आहे म्हणून मी अर्धी वाटी घेतली। आणि तूप आपल्या इच्छेनुसार जसं पाहिजे तुम्हाला, जर एक वाटी घ्यायचे तर एक वाटी घेऊ शकता, पण अर्धी वाटीने पण खूप छान होतो। चला तर आपण मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 2 वाटी पाणी गरम करून ठेवले शिऱ्यामध्ये टाकायला, आणि हे थोडेसे ड्रायफ्रूट आहेत। काजूच्या मी काप करून ठेवले, बदामाचे काप आणि मनुके आणि थोडीशी वेलची। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। हे मी तूप आहे ना, ते तूप ह्याच्यात टाकते। तुम्हाला हवं असेल तुम्ही तूप वाढवू शकता। त्यात आपण रवा भाजून घेणार आहोत। अर्धा वाटी तूप भरपूर झालंय बघा, रवा पूर्ण भिजलाय। एकदम मंद आचेवर हा थोडासा भाजून घेऊया। हा बघा, आता आपला रवा चांगला परतलाय ना, 4-5 मिनिट आपण चांगला परतून घेतलाय। या स्टेजवर आपल्याला ही साखर टाकायची आहे, जेणेकरून साखर पण रव्यामध्ये चांगली वितळून जाईल। हा रव्यामध्ये भरपूर काय काय टाकू शकतात शिऱ्यामध्ये, तूप वगैरे टाकतात, त्याची पद्धत आहे अशी, पण मी नेहमी साधाच बनवते आणि फारच छान होतो हा। काही वेगळं करायची गरज लागत नाही, झटपट रेसिपीसाठी आणि थोडक्याच आपल्या घरातल्या साहित्यात हा होऊन जातो। आता साखर पण एकजीव झाली, त्याच्यासोबतच आपण हे ड्रायफ्रूट पण टाकणार आहे। ते आपण बदामाचे काप टाकले, थोडेसे मनुके, थोडेसे काजूचे काप टाकले। त्याबरोबरच वेलची पूड, सुगंध सुटतो। हे चांगलं भाजून झालेलं आहे सर्व, तुम्ही पाहू शकता। हे बदाम हे फुललेले आहेत, बदाम वेलची मस्त हे बघा फुलून एकदम मस्त झालेले आहे। किती सुंदर दिसतं बघा, काहीही याच्यात एक्स्ट्रा टाकलेलं नाहीये मी, नाही केसर वगैरे काही नाही, एकदम सोपा आणि साध्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे। आता पाणी टाकतो आपण, थोडंसं पाणी ऍड करायचं। एकदम मऊ होतो, एकदम छान होतो, अगदी 5-6 मिनिटात रेडी होणारा शिरा आहे हा। आपला शिरा रेडी आहे, किती मऊ झालाय बघा। तुम्ही कमी पाणी टाकून तो एकदम सडसडीत पण बनवू शकता, पण मला हे मऊ शिरा आवडतो म्हणून मी मऊ बनवते। हे बघा, आपला शिरा रेडी आहे। मी गॅस बंद करून ठेवते। हे मी प्लेट मध्ये काढलेले आहे। याला थोडंसं बदामाचे काप,
काजूचे काप टाकून मी गार्निश केलेलं आहे. किती सुंदर दिसतो बघा हा. किती मिनिटात, एकदम 5 मिनिटात रेडी झालाय.